श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. सर्व पितृ अमावस्येला चुकूनही या गोष्टी दान करू नका, अन्यथा फायद्याऐवजी तुमचे मोठे नुकसान होईल. प्रिय भक्तांनो, जसे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाचा पवित्र सण सध्या सुरू आहे, जो 16 दिवस चालतो. सनातन धर्मात श्राद्ध पक्षाचे हे 16 दिवस विशेष महत्त्व आहे. दरवर्षी पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष भाद्रपदाच्या पौर्णिमेपासून आश्विनच्या अमावस्येपर्यंत असतो. यावर्षी 2025 मध्ये पितृपक्ष रविवार 7 सप्टेंबर रोजी सुरू झाला आणि 21 सप्टेंबर रोजी सर्व पितृ अमावस्येला संपेल. सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. अशा प्रकारे पितृपक्ष लवकरच संपणार आहे. मित्रांनो, पितृपक्षाचा हा काळ सर्व पूर्वजांना समर्पित आहे. हा सण वर्षातून फक्त एकदाच येतो. या काळात लोक श्राद्ध तर्पण करतात आणि ब्राह्मणांना अन्न अर्पण करतात, जेणेकरून त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती आणि मोक्ष मिळेल. अशा प्रकारे पूर्वजांचे आत्मे म्हणजेच पूर्वज मुक्तीसह मोक्ष मिळवू शकतात. श्राद्ध पक्षाचे महत्त्व देखील वाढते, कारण या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना सुख, शांती आणि समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देतात. श्राद्ध पक्षाचे महत्त्व देखील वाढते, कारण या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना सुख, शांती, समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देतात. पितृपक्षात जे लोक आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध कर्म, पिंडदान आणि तर्पण करतात, त्यांना पूर्वजांच्या असीम कृपेचा आशीर्वाद मिळतो आणि पूर्वज प्रसन्न होतात, ज्यामुळे पूर्वजांच्या कृपेने केवळ साधकाचीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची दिवस-रात्र चौपट प्रगती होते. हो मित्रांनो, तुम्ही ते बरोबर ऐकले आहे. आणि आपले शास्त्र असेही म्हणतात की ज्या घरात पूर्वजांचा आदर केला जातो तेथे त्यांची पूजा केली जाते. ज्या घरात पूर्वजांचे आशीर्वाद असतात आणि वेळोवेळी श्राद्ध तर्पण केले जाते, त्या घरात कधीही कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही. जे साधक पितृपक्षात किंवा इतर सामान्य दिवशी पूर्वजांची पूजा करत नाहीत, श्राद्ध कर्म करत नाहीत, पिंडदान तर्पण करत नाहीत, त्यांना आयुष्यभर कठीण समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांचे जीवन सुखाने भरलेले असते. त्यांना प्रत्येक कामात नेहमीच अपयशाला सामोरे जावे लागते. त्यांना आणि त्यांच्या भावी पिढ्यांना भयानक पितृदोषाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत भाविकांनो, काही दिवसातच पितृपक्ष पंधरवडा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी संपेल. हिंदू धर्मात सर्व पितृ अमावस्येचे विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी सर्व पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करून निरोप दिला जातो. याशिवाय दरवर्षी आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येच्या दिवशी सर्व पितृ अमावस्या साजरी केली जाते. हा दिवस अशा पूर्वजांसाठी खास आहे ज्यांच्या मृत्यूची तारीख अज्ञात आहे किंवा ज्यांचे श्राद्ध काही कारणास्तव वेळेवर झाले नाही. म्हणूनच याला सर्व पितरांची अमावस्या म्हणतात. या दिवशी सर्व पूर्वजांसाठी श्राद्ध आणि तर्पण केले जाते, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्यांचे जीवन आनंदी होईल. पण मित्रांनो, मी तुम्हाला सर्वांना सांगते की यावर्षी 2025 सालची सर्व पितृ अमावस्या ही आणखीन खास मानली जाते, कारण वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण देखील याच दिवशी येत आहे. हो मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकले आहे. 2025 सालचे शेवटचे सूर्यग्रहण सर्व पितृ अमावस्या रोजी होणार आहे. हा योगायोग 100 वर्षानंतर घडला आहे. जेव्हा पितृपक्षातील चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रोजी झाले होते, ज्या दिवशी पितृपक्ष सुरू झाला होता, आणि सूर्यग्रहण 21 सप्टेंबर रोजी म्हणजेच पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी होईल. ही एक दुर्मिळ घटना आहे. अशा परिस्थितीत मित्रांनो, प्रश्न उद्भवतो, सर्व पितृ अमावस्या रोजी श्राद्ध केले जाईल की नाही? श्राद्ध करणे शुभ होईल की नाही? कारण भाऊ, जोपर्यंत तुम्ही तुमच्या पूर्वजांचे श्राद्ध कर्म, पिंडदान आणि तर्पण करत नाही, तोपर्यंत पूर्वजांच्या शांती मिळणार नाही, ज्यामुळे तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळणार नाहीत आणि ते तुमच्यावर रागावतील, ज्यामुळे तुम्ही कोणतेही काम कराल, जोपर्यंत पूर्वज रागावलेले राहतील तोपर्यंत तुम्हाला त्या कामात अपयश मिळेल. याशिवाय पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी आणि पूर्वजांच्या शापापासून मुक्त होण्यासाठी लोक सर्व पितृ अमावस्येच्या शुभ प्रसंगी मोठी पूजा करतात. ते मोठे हवन करतात
आणि किती प्रकारचे उपाय करतात हे माहीत नाही. ते वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू दान करतात. पण मित्रांनो, शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टींचे वर्णन केले आहे जे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी चुकूनही दान करू नये. लोक त्यांच्या पूर्वजांना शांत करण्यासाठी आणि पूर्वजांच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी काहीही दान करतात. त्यामुळे ते दान केल्याने त्यांना फायदा होईल की नुकसान होईल याचा विचार ते करत नाहीत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व पितृ अमावस्येला काय दान करू नये याबद्दल सांगेन. म्हणजेच तुम्हाला काय दान करावे हे कळेल. अन्यथा जर तुम्ही चुकीच्या गोष्टी दान केल्या तर तुम्हाला त्याचे फायदे दिसणार नाहीत. यामुळे तुमच्या पूर्वजांना शांती मिळणार नाही आणि तुम्हाला जीवनात अशुभ परिणाम भोगावे लागतील. तुमचे सुख आणि सौभाग्य दुर्दैवात बदलेल आणि तुमचे भाग्य आणि आर्थिक परिस्थिती प्रभावित होईल. तर बंधूंनो, या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांना सांगेन की 2025ची सर्व पितृ अमावस्या कधी सुरू होईल, सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध करणे कधी शुभ असते आणि या दिवशी घरी तर्पण कसे करावे. आपण सर्व पितृ अमावस्येला सूर्यग्रहणाची वेळ आणि ते भारतात दिसेल का याबद्दल देखील जाणून घेऊ. श्राद्ध विधी केले जातील की नाही, सर्व पितृ अमावस्येला कोणत्या वस्तू दान करू नयेत हे देखील आम्ही तुम्हाला सांगू. चुकूनही, अन्यथा जर तुम्ही यात वस्तू दान केल्या तर तुमचे प्रसन्न पूर्वज देखील तुमच्यावर रागावतील आणि तुम्ही पापांचे दोषी व्हाल. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व पितृ अमावस्येबद्दल आणि सूर्यग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. तुमचा सर्व गोंधळ दूर होईल. पण त्यापूर्वी जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहावेत असे वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या भक्तीने लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय दादा पितृ महाराज लिहून तुमच्या पूर्वजांबद्दल आदर व्यक्त करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, भावांसोबत, बहिणींसोबत, मोठ्यांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळेल आणि ती त्यांच्यासाठीही फायदेशीर ठरू शकेल. तर प्रिय भक्तांनो, सर्वप्रथम आपण तुम्हाला सांगूया की 2025मध्ये यावर्षी सर्व पितृ अमावस्या कोणत्या वेळी सुरू होईल आणि या दिवशी श्राद्ध तर्पण करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे. तर प्रिय भक्तांनो, यावर्षी 2025मध्ये आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी रविवार 21 सप्टेंबर रोजी रात्री 12:16 सुरू होईल आणि 22 सप्टेंबर रोजी पहाटे 1:23 संपेल. म्हणून बंधूंनो, उदय तिथीनुसार सर्व पितृ अमावस्या 21 सप्टेंबर 2025 रोजी साजरी केली जाईल. आता आपण तुम्हाला सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध करण्याचा शुभ मुहूर्त सांगूया. तर भक्तांनो, सर्व पितृ अमावस्येला कुतुब मुहूर्त सकाळी 11:50 ते दुपारी 12:38 असेल आणि 49 मिनिटे चालेल. त्याचप्रमाणे रोहिणी मुहूर्त दुपारी 12:38 ते दुपारी 1:27 आहे आणि 49 मिनिटे देखील चालेल. शिवाय अपराह्न काळ दुपारी 1:27 ते 3:53 आहे आणि 2 तास 26 मिनिटे चालेल. अशा परिस्थितीत सर्व पितृ अमावस्येच्या या शुभ काळात तुम्ही तुमच्या पूर्वजांसाठी श्रद्धापूर्वक श्राद्ध विधी करू शकता आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ शकता. शिवाय मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की यावर्षी 2025मध्ये सर्व पितृ अमावस्येला 3 शुभयोग निर्माण होत आहेत, ज्यामुळे सर्व पितृ अमावस्येचे महत्त्व आणखीन वाढते. तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणते योग तयार होतील, तर मी तुम्हाला सांगते की सर्व पितृ अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योग दिसेल, जो दुसऱ्या दिवशी 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9:32 ते सकाळी 6:09 राहील. त्याचप्रमाणे या योगादरम्यान केलेले काम यशस्वी आणि शुभ मानले जाते. शिवाय अमावस्येला शुभयोग सकाळपासून संध्याकाळी 7:53 असतो. त्यानंतर शुक्ल योग तयार होईल. शिवाय पूर्व फाल्गुनी नक्षत्र त्या दिवशी सकाळी 9:32 प्रबल असेल. त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. आता आपण तुम्हाला सांगूया की सर्व पितृ अमावस्येला सूर्यग्रहण कधी सुरू होईल, ते कुठे दिसेल, ते भारतात दिसेल की नाही, तुम्ही श्राद्ध करावे की नाही. तर प्रिय भक्तांनो, भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहण 21 सप्टेंबर रोजी रात्री 10:59 सुरू होईल आणि पहाटे 3:23
मिनिटांपर्यंत चालेल. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगतो की 21 सप्टेंबर रोजी दिसणारे ग्रहण भारतात दिसणार आहे. हो भक्तांनो, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सूतक काळ देखील भारतात लागू होणार नाही. परिणामी सर्व पितृ अमावस्येच्या शुभप्रसंगी श्राद्ध आणि तर्पण इत्यादी धार्मिक विधी कोणत्याही निर्बंधाशिवाय करता येईल. अशा प्रकारे तुम्ही 21 सप्टेंबर रोजी दुपारी तुमच्या पूर्वजांसाठी श्राद्ध विधी करू शकाल. या व्यतिरिक्त सूतक काळ पाळला जाणार नसल्याने या दिवशी मंदिरांचे दरवाजे बंद केले जाणार नाहीत. पूजा किंवा इतर धार्मिक कार्यात व्यत्यय येणार नाही. आता मित्रांनो, प्रश्न उद्भवतो, हे सूर्यग्रहण कुठे दिसेल? तर मित्रांनो, सर्व पितृ अमावस्येला होणारे हे सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, आफ्रिका, हिंद महासागर, दक्षिण प्रशांत, अटलांटिका आणि दक्षिण महासागर, पॉलिनेशिया, मेलानेशिया आणि आशियातील काही भागांमध्ये दिसेल. या व्यतिरिक्त न्यूझीलंडमधील प्रमुख शहरे जसे की ऑकलंड, क्राइस्टचर्च, वेलिंग्टन आणि नॉर्थ पोल बेटावरील ह्युस्टन देखील या खगोलीय घटनेचे साक्षीदार असतील, जिथे ग्रहण होईल. चला भक्तांनो, आता आपण तुम्हाला सर्व पितृ अमावस्येला घरी तर्पण कसे करायचे ते सांगूया. कारण सर्व पितृ अमावस्येला तर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे साध्य करण्यासाठी सर्व पितृ अमावस्येला लवकर उठा, स्नान करा आणि संपूर्ण दिवसासाठी संकल्प करा. स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर सूर्यदेवाची प्रार्थना केल्यानंतर देवतांची भक्ती आणि विधींनी पूजा करा. यानंतर दुपारी 12 वाजता दक्षिणेकडे तोंड करून जमिनीवर गुडघे टेकून बसा. एका तांब्याच्या भांड्यात जव, तीळ, तांदूळ, कच्चे गाईचे दूध, पांढरे फुले, गंगाजल आणि पाणी मिसळा. हातात कुश, गवत धरा आणि अंगठ्याने ते पाणी अर्पण करा. हे 11 वेळा करा आणि प्रामाणिक मनाने तुमच्या पूर्वजांचे ध्यान करा. यानंतर गाईच्या शेणापासून बनवलेल्या काठीवर गूळ, तूप, खीर, पुरी इत्यादी अर्पण करा. तसेच पाणी घ्या आणि अंगठ्याने ते पूर्वजांना अर्पण करा. तसेच गाई, कुत्रे, कोकिळे, मुंग्या आणि देवांसाठी वेगळे अन्न बाजूला ठेवा. शेवटी दान आणि दक्षिणा द्या आणि गरजूंना जेवण द्या. तथापि तुम्ही शुद्धतेचे विशेष लक्ष ठेवले पाहिजे, अन्यथा त्याचे परिणाम अशुभ होतील. म्हणून प्रिय भक्तांनो, मला आशा आहे की मी तुम्हाला आतापर्यंत जे सांगितले ते तुम्हाला समजले असेल. जर तुम्हाला अजून काही समजले नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला विचारा. आता मी तुम्हाला सांगतो की सर्व पितृ अमावस्येला कोणत्या वस्तू कधी दान करू नये, चुकूनही, कारण त्या प्रसन्न पूर्वजांनाही रागावू शकतात. परंतु जर तुम्हाला हा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर कृपया त्याला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. नंबर 1. लोखंडी वस्तू. मित्रांनो, सर्व पितृ अमावस्येला लोखंड दान करणे अशुभ मानले जाते, कारण लोखंड हा एक कठीण धातू मानला जातो आणि नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे. तसेच लोखंड हा शनिदेवाचा धातू मानला जातो. अशा परिस्थितीत पितृतर्पणाच्या वेळी ज्या वस्तू दान केल्या जातात त्यांचा उद्देश पूर्वजांच्या आत्म्यांना शांती आणि समाधान प्रदान करणे आहे. परंतु लोखंडाचे दान केल्याने पूर्वज अस्वस्थ होऊ शकतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळत नाहीत. त्यामुळे भक्तांनाही अस्वस्थतेचा सामना करावा लागतो. याशिवाय शास्त्रांमध्ये लोखंडी वस्तू राहू आणि शनी ग्रहांशी संबंधित मानल्या गेल्या आहेत. दानाद्वारे पूर्वजांना प्रसन्न करण्याऐवजी ते त्यांना रागावू शकतात. अशा परिस्थितीत मित्रांनो, सर्व पितृ अमावस्येला कोणत्याही लोखंडी वस्तूचे दान करू नका किंवा लोखंडापासून बनवलेली कोणतीही वस्तू खरेदी करू नका. असे करणे तुमच्यासाठी शुभ राहील. क्रमांक 2. काळ्या रंगाचे कपडे. प्रिय भक्तांनो, तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल की शास्त्रांमध्ये काळा रंग अशुभ मानला जातो, जो नकारात्मकता आणि दुर्दैवाचे प्रतीक आहे. शिवाय सर्व पितृ अमावस्येला जेव्हा आपण आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांती आणि उद्धारासाठी दान करतो तेव्हा काळे कपडे दान करणे अयोग्य मानले जाते. हा रंग शनी आणि आसुरी प्रवृत्तीशी देखील संबंधित आहे. म्हणून काहीही असो, पितृ अमावस्येला काळे कपडे दान करणे योग्य मानले जात नाही. काळे कपडे दान केल्याने पूर्वजांना शांती मिळत नाही, तर पाप होते. म्हणून जर तुम्हाला सर्व पितृ अमावस्येच्या शुभ प्रसंगी कपडे दान करायचे असतील तर पांढरे, पिवळे किंवा हलक्या रंगाचे कपडे दान करणे शुभ मानले जाते.
कारण ते शुद्धता आणि पवित्रता दर्शवतात. पण मित्रांनो, तुम्ही दान करत असलेले कपडे फाटलेले, जुने किंवा घाणेरडे नसावेत, याचीही तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.